तर वरील समीकरण आपण वगळण्याच्या पद्धतीने सोडवणार आहोत. तर इथे समीकरण दिलेलं आहे x अधिक 7y बरोबर 10 हे पहिलं समीकरण आहे आणि 3x बरोबर 2y बरोबर 7 हे दुसरं समीकरण आहे. तर वगळण्याच्या पद्धतीत पद समान करावी लागतात. तर आपण आता इथं पद समान करणार आहोत म्हणून समीकरण नंबर 1 ला 3 ने गुणू म्हणजे इथे x च्या जागी 3 येऊन जाईल. आता पहिले आपण समीकरण 1 लिहू. सातवाय बरोबर 10. आता या समीकरणाला आपण तीनाने गुणू. 3 1 3 म्हणजे इथं झालं 3x अधिक 3 7 21 बरोबर 3 10 30. हे समीकरण हे तिसरं समीकरण आपल्याला भेटलं. 3 व 2 यांची वजाबाकी करू. तीन मधून समीकरण 2 वजा करू. तर इथे समीकरण 3 दिलेलं आहे. 3x अधिक 21y बरोबर 30 आणि समीकरण 2 दिलं आहे. 3x वजा 2y बरोबर 7. तर आता वजाबाकी करताना हे खालचे चिन्ह बदलतात. हा धन आहे हा ऋण होईल. हा धन आहे हा ऋण हा धन आहे हा ऋण होईल. समान चिन्ह वेगवेगळी म्हणजे 3x हे कॅन्सल होतील. आता इथे ऋण आहे म्हणून इथं धन होईल 21y 21 आणि 2 झाले 23 म्हणजे इथे येईल 23y बरोबर. आता हा धन होता तर हा ऋण झाला. ती म्हणजे 30 मधून 7 गेले उरले 23. आता इथं 23 आता इथे 23 आता इथं गुणाकार करतोय तिकडे जाऊन तो भागाकाराला येईल म्हणजेच y बरोबर 23/23 23 1 23 म्हणजेच y बरोबर 1. आता y बरोबर 1 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 दिलेला आहे. x अधिक 7y बरोबर 10. x अधिक 7y बरोबर 1 म्हणजेच गुणिला 1 बरोबर 10. x अधिक 7 1 7 बरोबर 10. x बरोबर 7 इकडं बेरीज करतोय बरोबर चिन्हाच्या तिकडे जाऊन तो वजाबाकी करेल म्हणजेच 10 वजा 7. x बरोबर 10 मधून 7 गेले उरले 3 म्हणजेच x बरोबर 3 आणि y बरोबर 1 ही समीकरणाची उकल आहे.